आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल. श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे साने गुरुजी यांची 126वी जयंती साजरी करण्यात आली व राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद व्याळीस्तर, या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक SM चौगुले, वाणिज्य विभाग सिटी कॉलेज मालेगाव हे उपस्थित होते. यावेळी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक SM चौगुले म्हणालेत की माणसामाणसात कोणत्याही प्रकारे भेदभाव पाळणे चुकीचे असून साने गुरुजींनी सांगितलेली खारतो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण प्रत्येकाने स्वीकारली तर जगातून माणसामाणसातील भेद संपतील. त्याचप्रकारे वर्तमान काळ हा ऑनलाईन खरेदीचा काळ असून आजच्या या काळात भारतीय ग्राहकांना जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याची माहिती प्रत्येकाने घेऊन सजग व जागृत राहून खरेदी केली तर आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. तसेच वेळेत आपण आपली झालेल्या फसवणुकीबद्दल ग्राहक न्यायालयात दाद मागून आपल्या झालेल्या फसवणुकीचा मोबदला न्यायालयामार्फत मिळवू शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अंबादास पाचंगे यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक शीतल शेवाळे यांनी केले. त्यांनी साने गुरुजी यांच्या जीवनकार्याची माहिती सांगून राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार प्राध्यापक मनीष ठोके यांनी मानलेत. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शरद आंबेकर, प्राध्यापक भरत आहेर, प्राध्यापक प्रशांत निकम, धनंजय रौंदळ, वर्षा पवार, गीतांजली खैरनार, मोहिनी आहेर, सोनम पाटील, प्राध्यापक चेतना हिरे, प्राध्यापक हर्षदा पवार, दिव्यानी निकम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र. आपण जर पाहिलं आजही आता कायदा आलाय, कायद्यामध्ये काय सर्व काय आहे, ग्राहकांचं संरक्षण केलं जावं.